मी कोण आहे माहित आहे का तुला? अण्णाची अवलाद. अण्णाचा माणूस आहे रे. इन्स्पेक्टर, अण्णाचा हात दिल्ली पर्यंत आहे, तुला माहित नाही वाटत? बरोबर आहे. सोड रे. अण्णाचे हात दिल्ली पर्यंत आहेत हे तर मला माहिती आहे. मी इथनं पोलीस स्टेशनला गेलो ना की त्याचा फोन येणार आहे हेही मला माहिती आहे. कळलं? तो म्हणाल की माझ्या साथीदारांना सोडून द्या. मग काय काय मग रामूच्या लेकराचं काय झालं? कुठे तो? साहेब, देवाशपथ खरं सांगतो, आम्ही त्या रामूच्या लेकराला पळवलं, पण मारलं नाही साहेब त्याला. आम्ही मारलं नाही त्याला. अरे काय सांगतोय हा? बरोबर साहेब, त्याला मारण्यासाठी नेलं होतं साहेब, पण आम्ही नाही मारलं. तेवढा ठेवलं होतं लेकराला आम्ही. चल घेतात ठेव त्याला. पाशा, पाशाचं कपडे काढ. ए बंड्या, अरे जाळ घाल भट्टी खाली लवकर. नीट लाव की. झोपलाच काय सख्या? पहिल्या धारीची आहे. अरे अंका, त्याला जास्त दारू देऊ नको रे तू. अरे पेऊ दे रे, पेऊ दे. अरे ते मरल, लय दारू प्यालाय बर का त्याने. नाही म्हणलं तर झालं का र? नाही नाही झालं नाही. पोलीस, पोलीस आले. पळा, पळा. मारू नका. खुर्ची घे, खुर्ची घे. सटवा, नीटपणे सांग आणि खरं खरं अंगणवाडीच्या बाईंना कुठं ठेवलंयस का मारून टाकलंयस? इन्स्पेक्टर, या गावात नोकरी करायची आहे का गडचिरोलीला जायचं आहे? हसताय बघ, कसं हसताय बघ. सावित्री, तुझी मागल्या बाबा तुझ्या श्रद्धेला शेवटी तू नवस पुरा केलास. पण तुम्हाला तो मुलगा हवा होता ना? अगं मुलगा काय मुलगी काय, मी अख्ख्या गावाला पेढे वाटलेत. नमस्कार दादासाहेब. हा नमस्कार नमस्कार. काय म्हणते मॅडमची तब्येत? चांगले चांगले चांगले. हे घे पेढे घे. मुलगी झाली वाटते ना? अहो मुलगी काय मुलगा काय, आनंदात सारखाच ना. वा दादासाहेब, मुलीच्या जन्माचा एवढा आनंद, आमचं स्वागत करताना आनंद वाटला आम्हाला. आम्ही मनापासून तुमचं अभिनंदन करतो. अरे वा वा वा, धन्यवाद. या 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 भेटूया. आले अरे अशा द्या. जाना नहीं छोड़ के, मुझे छोड़ के. अगं रुको, अगं रुको. असं लागून लागून किती चालायचं ग? अशी जवळ ये ना. कशाला? आराध्याची झांज वाजवायला? मला नाही कळालं. कळलं नाही वे? नाही. मग आधी गाड्यात या आणि मग बाईच्या नादी लागा. बऱ्यात या. मी तुला कसं वाटलं काय? कसा व्हायचा? तुला माझ्याबद्दल कोणी सांगितलं की काय? मला तुमचं सारं कळलंय. कळलंय? वय काय कळलंय? कोणी सांगितलं तुला माझ्याबद्दल? लिंगरामनं. लिंगराम न त्याच्यात मायला आता गावाकडे गेलं त्याच्या बायकोला सांगतो तुमच्या दोघांचं लपडे म्हणून. काय? त्याला बायको बी आहे का? बायकोच नाही, त्या एक पोरगी बी आहे. दुसऱ्यांदा बायको गरोदर आहे. गावात वाशी मार फिरतो. जाऊ सांगतो. तुझ्या उसाला लागल कोला.
अगं रुपू, काय झालं ग तुला रडायला? काय झालं ग? हात लावू नका तर मला. का? तुम्ही विश्वासघात केलाय माझा. आणि मी आणि तुझा विश्वासघात केला? होय, तुम्हीच. का माझी शपथ, तुमचं लगीन झालं नाही म्हणून. माझा लगीन? होय, आणि तुला कोणी सांगितलं ग हे? तुम्हाला एक लेकरू बी आहे म्हणा. आता करा आणि मला लेकरू? हे पण तुला ही भानगड सांगितली कोणी? त्या सखारामनं. त्याच कारण त्याच्या माईचं भुगणं त्याच्या आता गावाकडे गेले की तेल लावूनच. जा, द्या आता त्याला शिवा. तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, या देवा शपथ. खरंच माझं लगीन झालंय ग? होय होय. खरं सांगतायसा? चल, चल. ठीक आहे रानबा, काही काळजी करू नका. दादासाहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही. ठीक आहे साहेब. हे वचन देतो तुम्हाला मी. ठीक आहे साहेब. चला या येतो. साहेब. अगं हे लाडके, हा? आता तुला किती वेळचा शोधतोय ग मी? हा? आणि असं का बसलीस का तू टेन्शन मध्ये? अहो, तुमच्या साहेबाला बी सांगा आणि तुम्ही बी इथं राहू नका का. आणि का ग? अहो, तो अण्णा लय वाईट माणूस आहे. त्याचे सारे काळे धंदे त्याच्या शेतात चालतात. तुम्हाला माहिती आहे का? त्यानं त्या अंगणवाडी ताईला भोगलाय ना, जळच्या आगीत ते फेकून दिलाय बघा. गपगाव गा, तू बघितलीस का ती? हा? अहो, मी खरं सांगते, मला तर लय भीती वाटते बघा. तुम्हाला काय झालं तर मग मी काय करू? मला काही होणार नाही ग, तेल लावून. अहो, खरं म्हणताय? अरे लिंगराम, काय चालू आहे? अगं बैस बैस बैस. हा, तेल लावून. काय नाही साहेब, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची? अरे काय दोघं लग्न करताय की काय? नाही साहेब, अहो तो अण्णा आहे ना, हा, अण्णाचे सारे काळे धंदे रकमाला माहित आहे. रखमाला? हा अण्णाचे काळे धंदे? हा. रखमा, हं? अण्णाच्या काळ्या धंद्याची सर्व माहिती ना हं? तू जर कोर्टात साक्ष म्हणून दिलीस ना हं? तर खरंच सांगतो, या अण्णाचा पर्दाफाश होईल. मी आणि कोर्टात साक्ष देऊ? हा. नाही बाबा, मला लय भीती वाटते. अहो, अगं घाबरू नकोस का तू, मी हाव की तेल लावून. खरं सांगतायसा? मग? तेल लावून. लिंगराम, असं रखमा, हं? हे बघा, जर का रखमाने कोर्टात साक्ष दिली तर तुम्हा दोघांचं मी लग्न लावून देईन. कसं? हा. थँक्यू, थँक्यू. मग त्यासाठी कोर्टात तर काय, कुठं बी साक्ष द्यायला तयार आहे मी. अण्णाचे सारे धंदे माहिती आहेत मला. त्यासाठी मी कोर्टात बी यायला तयार आहे. सगळी माहिती सांगते तुम्हासनी. अहो, त्याचे सारे धंदे त्याच्या शेतात आहेत. अण्णाचे काळे धंदे त्याच्या शेतात? बर, आता त्या अण्णाची अरे बघतोस काय, घाल की घाव. अरे सोन्यासारखं लेकरू रडतंय रे, नको मारायला. अरे पाशा, अरे मी म्हणतो ह्या लेकराला मारण्यापेक्षा एखादं कोंबडं आणू. अरे पाशा, अरे पण ह्या पोराचं काय करायचं? अरे पाशा, अरे ह्या निष्ठा पोराला मारायला नगर, त्याच्यासाठी एक कोंबडा आणून त्या कोंबड्याच्या रक्ताने ह्या पोराचं कपडं भिजवूया आणि अन्नाला घेऊन जाऊया, होय का नाही? तारी गोष्ट त्याला काय मारी, खेळ सारा तुझा देवा तूच जाणे भविष्य.
यंका आज सांगतो ते खरं आहे का? हो सर, हो सर. लक्षात ठेव, माफीचा साक्षीदार बनू शकतोस. कोर्ट तुला कमी शिक्षा करू शकत. असं आणि आपलं एक जरी खोटं ठरलं ना हो. तर डायरेक्ट हा. समजून घे. हा. चले हो. घेऊन जाय दोघांना. प्रियाच्या आईला ही बातमी कळवलीच पाहिजे. साहेब तू आहे का मी? घेऊन जा. आता त्याला सोडायचंच नाही. सखाराम, मला जरा एका कामानिमित्त जायचंय. यांच्यावरती नीट लक्ष ठेवा. विचार करू नका, आम्ही माहित ना कसं येते. म्हणून सांगितलं. बरं साहेब. का करू आये कुछ कुछ होता है. नाही रे. हा, साहेब असल्या येळ भेटत नाही आपल्याला. मला सांग ना. साहेबालाच बोलतोस. काय म्हणाला? मी का म्हणला तू? तिकडे बघू नको, तिकडं मी आहे तिकडं. सांग मला काय सांगायचं. मी का म्हणला तू? साहेबाच आणि प्रिया मॅडमच कुछ कुछ